नाशिकमधील अनंत कानडे मैदानावर भारिप बहुजन महासंघाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख पवन पवार यांनी वंचितांची सत्ता महाधिवेशनाचे आयोजन केले होते। आयोजनास उपस्थित भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, आमदार इम्तियाज जलाल, उपप्रकार लक्ष्मण माने आदी मान्यवरांचे स्वागत आयोजक पवन पवार यांनी केले। 2 कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा करणाऱ्या भाजपाने किती नोकऱ्या दिल्या असा सवाल करीत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलाल यांनी भाजपावर हल्लाबोल केला। ये आपको कमजोर करने की जो कोशिश होगी, आपको तोड़ने की और बिखेरने की जो कोशिश होगी, उसे नाकामयाब करना ये आपकी जिम्मेदारी है मेरे भाइयों। मुझे मालूम है आप लोगों को बाळा साहेब को सुनना है, इसीलिए मैं आपके बीच ज्यादा वक्त नहीं लूंगा। बहुत बहुत शुक्रिया। जय भीम, जय भीम। सर्वांना 10% आरक्षण देण्याचे मोदी सरकारने उचललेले पाऊल हा भाजपाचा गेम प्लॅन असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला। तेव्हा आपण बघत असाल प्रियकर अमित शहा आणि प्रियसी असताना उद्धव ठाकरे, हिला असताना विनंती करण्यासाठी, मनमानी करण्यासाठी, समजवण्यासाठी आणि अमित शहाने जरलं नाही म्हणून असणारा नवा प्रियकर नरेंद्र मोदी आता एकत्र येऊन प्रियसीला आपल्या बरोबर ठेवण्याचा असणारा कारोबार चालणार आहे। पण यांच्यात भांडण होणार नाही हे असणारा लक्ष आहे। नवरा बायको मधलं भांडण झालं तर दोघं वेगळं, पण प्रियकर आणि प्रियसी मधलं भांडण झालं तर ते तुटत नाही, तर ते अधिक देऊन थांबवल्या जातं अशी असणारी परिस्थिती। आणि म्हणून त्या भांगडीत न जाता आपल्याला उद्याच्या विजयाच्या मार्गावरती जायचं, आणि विजयाच्या मार्गावरती जायचं असेल तर आपण वंचित हा शब्द वापरू। कुंभार हा सुद्धा वंचित आहे, नावी हा सुद्धा वंचित आहे, लोणारी हा सुद्धा वंचित आहे, होलार हा सुद्धा वंचित आहे। आणि उद्या या समूहातला उमेदवार आला तर ही चर्चा होता कामा नये की मतदारसंघामध्ये याची मतं किती आहेत, ही चर्चा होता कामा नये। लोकशाही टिकवायची असेल, लोकशाही सुदृढ करायची असेल, सर्व माणसांपर्यंत घेऊन गेली पाहिजे, तर या समूहाला प्रतिनिधी देण्याचं काम हे आपलं असलं पाहिजे हे लक्षात घ्या। आणि मग जो कोणी वंचित आहे त्यांनी एका वंचिताने दुसऱ्या वंचिताला मतदान दिलं पाहिजे आणि जिंकण्याचा पताका या महाराष्ट्रामध्ये आपण उभा केला पाहिजे हे आपण लक्षात घ्या। आणि म्हणून आपलं ब्रीद वाक्य की माझ्या वरती कोणी नाही, माझ्या खाली कोणी नाही, माझ्या वरती कोणी नाही, माझ्या खाली कोणी नाही, आम्ही सगळे समान आहोत, आम्ही सगळे समान आहोत, आम्ही सगळे वंचित आहोत आणि सत्ता आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। याच निश्चयाने आपण केला पाहिजे आणि याच निश्चय आपण केला पाहिजे आणि उद्याची सत्ता आपण घ्याल हीच अपेक्षा बाळगून रजा घेतो। जय भीम। आयोजनास उपस्थित भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, आमदार इम्तियाज जलाल, उपप्रकार लक्ष्मण माने आदी मान्यवरांचे स्वागत आयोजक पवन पवार यांनी केले। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय भीम, जय भीम। नाशिक ही आंबेडकर चळवळीची क्रांतीभूमी, आवाज कसा आला पाहिजे? जय भीम, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। सर्व महापुरुषांना तिबार अभिवादन। माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचे मनापासून आभार मानतो। आणि इथं तुम्ही माझ्या आया बहिणी एवढ्या लाखोच्या संख्येने आलात, माझ्या भावांना, माझ्या आया बहिणीला मनापासून आभार मानतो।
आणि एकच सांगतो का आता फक्त आपल्याला बाळा आता फक्त भीमाचं रक्त, आता फक्त भीक नकोय आपल्याला, सत्तेची सत्ता हवी, हक्काची भीक नकोय. आपल्या मतावर राज्य करणाऱ्या लोकांना आता आपल्या नाशिक जिल्ह्यात जाऊन सांगून द्यायचंय का भीक नको सत्तेची, तर सत्ता हवी हक्काची. सर्वांना मनापासून सर्वांचा आभार मानतो. जितक्या लाखोच्या संख्येने आपण शांततेत आला, इतक्याच लाखोच्या संख्येने तुम्ही सर्व शांतता जाल अशी मी तुमच्याकडे नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय भीम. राज्यात भटके विमुक्तांसाठी खाते नसल्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात आमच्यासाठी तरतूद होत नाही असे प्रतिपादन माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केले. या कार्यक्रमास नवनाथ पडळकर, जावेद मुन्शी, किन्नर समाजातर्फे दिशा पिंकी शेख, माजी आमदार बळीराम शिरस्कर, किशोर ढमाले, अशोक सोनवणे, इंद्रकुमार भिसे, ॲडव्होकेट झुंजार आव्हाड, विशाल पवार, नितीन बर्वे, प्राध्यापक डॉक्टर शेळके आदी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड.